श्री गजानन विजय अध्याय 10वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनाच्या विसाव्या मजला परते लोटू नको. देवा हा दास बनू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार सिद्धी नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुआ करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला ना उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला. असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विभूत हो. कायस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते नवा. पर्वती काठी उमरेडाचा धोतर जोडा नेसविलासाचा, आली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेविले. धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे करते अंतर्ध्याने करुण. गणेश श्री कृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयाचे पडती की. दादासाहेब यांप्रत म्हणत होते वऱ्हाडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी, तेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेश आप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्याव्या सदनी, श्रम पडले ते आनध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे नपटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधुल येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती, गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परियाप्पा बोलेना छाती त्याची होईना, बोलवावयासी निज सदना. श्री गजानन साधू ते महाराज बदले अखेर, गणेशाप्पाचा धरून कर. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला, तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीडन धरिता कवनांची. ऐसे महाराज बोलता गणेश अप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी,
आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तत्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्मा राम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटण्या आपल्या मामाला भाडा भाऊ नाम ज्याचे. त्या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच ओघा शाश्वत त्यात कशाला लागू चित्त, केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन्हा मी न सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला, होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतुनी, मण्यासी न जाता जाणी आले मंदिरे मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष येऊनी बसले ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य. महाराजा करून दंडवट अधोवदन बैसला, डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे झाली. वस्त्र टाकले भिजवूनी त्या अश्रूंनी छातीचे, ते महाराज बदले पाटलाला, ऐसा कारे रडशी भला, शोक कोणता तुला झाला ते वेग सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर, महाराज मण्याचा भेर का हो आज केला तहा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ध्यानवंता मी लेकरू आपुले असी. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची, एका माळ्याच्या मालकीची तेथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चाला राहत्या घरी, ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. ताकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते. तेही तेथे धावून आले, महाराजा विनू लागले, निज सदना या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी, एवनी बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल करून आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमीदार तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकट लालासी पाहून आना वेगेसी, मी सोडिता तत्गृहासी तो नाही रागावला. ते काहे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणाने. बंकटलालही आला तेथा घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे सारखे अवघ्यांना. सखाराम आसुलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊन मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार, भास्कर बाळा भाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरु त्याच परी राहत होता बरोबरी, हेच पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळा भाऊची अति विरक्त झाली साची, परवान त्याने नोकरीची केली किंचित आपल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळा भाऊस येण्या घरी, परिणाम अंतरे काहीच त्यांच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्या पासून कोणीकडे. तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील खर,
रत्न 14वे पहिल्या विगर हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पहान होई कधी धड मोठ मोठाले हे पहाड घेऊ लागती वज्राला. एकदा बडेच घालून दिले बाळा भाऊ कारण बरी परी तो आला परतून राजीनामा देवनिया. बाळा भाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कारे आम्हा त्रास देती येथे येऊन वरच्यावर. ओढाड बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई ते पुन्हा. तैसी लोचटा कृती तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केलेसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पडून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थाच्या पुढे भला कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्कर ही झाला चिंतातुर बाळा भाऊचा पाहुन मार परी समर्थाच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला. जैसे का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पडत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावनी आले मठा माझी समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत समर्थ हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ बदले हासुन हे असंबद्ध भाषण का करिता कडेना. मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल खडोनी. महाराज म्हणाले बाळासी उठ वत्सा वेगेसी या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला बाळा भाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळा पुराला श्रोते त्याच्या आग्राला गाय एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसा तुडवावे सशक्तासी हुंदडावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे औचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले सावे वाटेल ती तुके यथेच्छ खावे राहिलेले नसावे तेल तुपाचे लपंडावे पिंप अंगाच्या धाक्याने घरी बांधून ठेविता चरहाटे तोडी हा हा म्हणता साकडीसी आणली लबता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीन बाळा पुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना कास कधीच धरीना कोंडून ठेविता राहिना घरा माझी कोठेही. लोक म्हणते सुखलाला दे खाट कास या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकांची तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नासी करूया विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कसे काय कोण जाणे कडले गायी कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाहिला उताना. मी परगावाने येऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्याला सांग काय करू. ऐसे एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद बुवाचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला. तू ही या गायीला घेऊन जा शेगावला
अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले. साधू सुदाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्या समयानवले गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही पडला शेवटी एका पटांगणाला. हरण कुद्याच्या ठीक केला सरकी ठेवली शेजारी. ती खाया लागुनी गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडी बरी, आणली शेगावा भीतरी गजाननासी घ्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे एका क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीचा ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधले, गळा साखळ दंड लाविले, शिंगाची ही तीच गत केली चढाटे काठ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिनी प्रत, ही गाय बिचारे साक्षात तिला नाहीसे करणे बरे. अरे खुळांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, तीन हुंदाडी कोणा प्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेच समर्थ आले त्वरे, आपल्या त्या पुनीत करे. बंधने तोडिली धेनुची, बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून यामान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं, समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला, समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणा न द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थाच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चरहाट जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही वदते ब्रह्मवेत्ते तेच येते घडून. असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा, विप्रवाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परिण आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्परगती आला शेगाव कारणे. रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाना आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला. आणि म्हणाली दयाघना, मी आपले धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकावा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देव हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी हाया, तू शोभसी त्यास जाया पती भक्ती परायण. यापुढे न काही बदले चिलीम ओढू लागले, श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसा एठाई, आपल्या पतीस लवलाई जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच खाली खावयाला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस.
निज गृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकळले बाईने अवघे वर्तमान कडविले लोकांना गुण आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागी आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले हे हाय हाय आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला माधवनिदाची हेच कथिले सुश्रुतांनी वर्णिले निघटाने कथन केले शारंगधर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आपता अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेज होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो सोच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संताची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच साठी चला करंजास ज्ञान जेठी मला न करा हिंपुटी नाही ऐसे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला ते दवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदिली अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्या प्रत ऐसा रीती बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले लक्ष्मणा ऐसे चाडे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघे कुलपे एधवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परी समर्थ आग्रह धरिला खजिन्याचे दार उघडी भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलिला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्थ आले कडून बहु रुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान परी अंतरी कडवटपण पूर्ण त्यांच्या भरले असे सोडून त्यांच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा तेथे त्यांच्या घराची वा धन दौलतीची गरज समरता नव्हती साची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा ना खपे किंचित याचसाठी हे चरित्र समर्थ घडवून आणले श्री गजानन चिंतामणी त्या गारकाय शोभा आणि वा सुवर्णा लागुने भूषवावे का कथिलाने स्वस्ति श्रीदास म्हणून विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ दशमोऽध्याय समाप्तम्।